सकाळी उठून देवपूजा वगैरे करून घेतली आणि बघा देवपूजा केल्याशिवाय मला प्रसन्न वाटतच नाही, त्याच्यामुळे पहिल्यांदा उठून झाडून आंघोळ वगैरे करायची आणि पहिल्यांदा देवपूजा करून घ्यायची. हे बघा देवघर कसं एकदम प्रसन्न वाटतं. त्याच्यानंतर स्वयंपाक करून घ्यायचा होता. शेवग्याची शेंगाची भाजी केली. शेवग्याची शेंगा कुकरला लावून घेतल्या होत्या. भात आणि शेवगा जास्त असं गिजगा होईल कुकरमध्ये लावून असं म्हणतात, पण मी वरच्या साईडला लावला होता डबा, त्याच्यामुळे एवढा काही गिजगा झाला नाही. व्यवस्थित हे झालं. याच्यामध्ये टोमॅटो, कांदा, अद्रक लसूण पेस्ट हे टाकून पहिल्यांदा व्यवस्थित मसाला तयार करून घेतला आणि नंतर मग कुकरमध्ये शिजलेलं आपलं टाकून दिलं. याच्यानंतर याला जास्त शिजवावं लागत नाही. कूट आणि उकळी आली की कूट आणि मीठ टाकायचं आणि 2 मिनटं वाफेवर शिजू द्यायचं. त्याच्यानंतर पीठ मळून ठेवलेलं होतं, मऊ पीठ झालेलं होतं. चपात्या करून घेतल्या, थोडं पुरण उरलं होतं, 2 पोळ्या पण केल्या. आणि आज मी रविवारच्या बाजारामधून 2 कुंड्या आणल्या होत्या, ते शूटमध्ये दाखवायचं राहिलं. त्या 2 कुंड्यामध्ये मला झाडं लावायची होती. म्हणजे मी झाडं होते माझ्याकडं त्या ह्याचे कर्दळीचे, ते झाडं लावायची होती मला. स्वयंपाक वगैरे करून घेतला, धुणं भांडे केले. हे बघा इथं पण मी झाडं लावलेली आहेत. आणि मग म्हटलं आधी पहिल्यांदा ह्या अशा छोट्या छोट्या कुंड्याला आणलेल्या आहेत, कारण सत्यनारायणच्या टायमाला ते मला चौरंगाच्या समोर ठेवायला पाहिजे होतं. खूप छान दिसतं तसं कर्दळीचं. फांटे कुठून आणण्यापेक्षा आमच्या इथे भेटत नाहीत, म्हटलं आपण घरीच झाड लावूयात कर्दळीचं. मग हे अशा पद्धतीने मी छिद्र करून घेतले पहिल्यांदा कुंडीला, कारण त्याचे मुळं पाण्यामुळं सडू नयेत. त्याच्यामुळं मग एक मोठ्या कुंडीमध्ये माझे रोप होते सगळे एकाच ठिकाणी लावलेले. त्याला पहिल्यांदा वेगवेगळं केलं मी. जास्त घट्ट झाला असल्यामुळे 2-3 दिवस त्याला पाणी टाकलं नव्हतं ते व्यवस्थित निघेल म्हणून, मग ते जास्त गच्च झाली होती. मग असं एक एक करून रोप बाजूला काढलं मी. एक एक करून रोप बाजूला काढून घेतलं आणि मग छोट्या कुंडीमध्ये पहिल्यांदा थोडीशी खाली माती टाकली आणि हे दोन्ही रोपं लावून घेतले. ही स्त्रीचं बघा असं मध्ये 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 करणं चालू असते. प्रत्येक कामामध्ये हे ना असं काहीतरी लोडबोड करते. मला परेशान करण्यामध्ये पहिला हात असतो याचा. बघा मला कुंडीत माती भरायची, त्याच्या पलीकडच्या कुंडीत माती टाकणं चालू आहे. दोन्ही कुंड्यांमध्ये मी रोप लावून घेतले. याचे बुडं जरा जास्त मोठे झाले असल्यामुळे ते मध्ये व्यवस्थित बसत नव्हते. परेशान केलं थोडं कुंड्यांनी. नंतर व्यवस्थित ठेवून घेतले आणि वरी माती टाकून ठेवून दिले. मला हे सत्यनारायणच्या पुढं ठेवायला पाहिजे होते. तुम्ही असं काही करता का मला कमेंटमध्ये सांगा.